नमस्कार. आज आपण इथे बघत आहोत एक आपलं यंत्र जे नॉर्मली देवळामध्ये तुम्ही बघितलं असेल की जिथे सनई चौघडा घंटा असा आपण नाद करतो आणि त्या नाद करता करता आपण त्याच्यावरती आरती किंवा आरतीला एक थोडंसं म्युझिकल बॅकग्राऊंड कराओके म्हणतो आपण, तसं कराओके करायचं मशीन आरतीसाठी हे पूर्ण असं बनवलेलं आहे. या इथे त्या मशीनचा उपयोग असा आहे की इथे ड्रम आहे, हे जे 2 ड्रम आहेत त्यांना इकडनं आतमध्ये जर तुम्ही बघाल तर त्याला आपण गिअर आणि कॅम आणि इलेक्ट्रिक मोटर याचा वापर केलेला आहे. हा जो आहे, हा जो पर्टिक्युलर शेप दिलेला आहे, हा जेव्हा फिरेल त्या शेपप्रमाणे ह्याची जी मुवमेंट आहे ही मुवमेंट ही पुढे मागे केली जाते आणि ही जेव्हा आपण इकडनं सोडू त्यावेळेला त्या ह्याच्यावरती ते आपटेल. जसं आता इथे सोडलेलं आहे मी, इथे एका घंटा वाजली, हे जाऊन याच्यावरती आपटलं, तसंच हे जाऊन याच्यावरती आपटेल. आता हा कॅम इथे मध्ये असल्यामुळे हे आपटत नव्हतं. आता मी जर इथे सरकवलं तर अजूनही आपल्याला त्याला फोर्स द्यावा लागेल. इथे वाजता येता तर इथे हा जेव्हा गोल फिरणार आहे, तुम्ही नंतर बघाल, मी जेव्हा चालू करेन त्यावेळेला इथे फिरेल. तसंच हे सुद्धा जे आहे हे जाऊन वाजेल. हा सुद्धा ड्रम जो आहे हा असं त्याला आतमध्ये जो गिअर आहे त्या गिअरवरनं कॅमवरनं आतमध्ये त्याचे जे कॅम आहे त्याच्यावरनं आपण त्याची मुवमेंट घेणार आहोत. आणि हे असं छान प्रकारचं मशीन व्हेरिएबल स्पीडचं आहे. मस्त आवाज जरा थोडा मोठा आहे, त्याच्यावरती जर आपण काही झाकण केलं तर छान बारीक आवाजामध्ये. आता हे मी मोटर चालू केली, आता हळूहळू मोटर फिरायला लागेल तसं ही ॲक्शन तुम्हाला दिसेल. 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. आता हाच स्पीड मी वाढवणार आहे. 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 2 3 4 1 2 3 4. लेझिमसाठी हे स्पेशली वापरलं जातं. झांजा, टाळ, घंटा, ड्रम, ढोलकी, ताशा या सगळ्याच याच्यावरती सिम्युलेट करून जसा स्पीड वाढवला त्या स्पीडप्रमाणे या इथे आपल्याला वेगवेगळे आवाज, वेगळा नाद त्याच्यावरनं घेता येतं. आता जसं मी स्पीड कमी करायला लागेल तसं पुन्हा हे कमी होईल आणि बंद होईल. तर बघा किती एक सुंदर एक छान मशीन. आपण फक्त मोटर, कॅम, थोडंसं फॅब्रिकेशन, चांगल्या प्रकारे फिनिश, रंगरंगोटी असं जर केलं तर छोटी छोटी अशी मशीन्स आपण बनवू शकतो. हे एक मशीन आपण बनवलं आहे की अशाच प्रकारची मशीन्स सगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वापरली जातात. उदाहरणार्थ जर आता आपल्याकडे साबण बनवायचा असेल आणि साबणाला पॅक करायचं असेल तर आपण कसं करतो, साबणाची वडी आपण समजा ठेवली, ह्या बाजूने पहिल्यांदा गुंडाळी करणार, मग इकडनं गुंडाळी करणार, मग इकडनं गुंडाळी करणार, मग इकडनं गुंडाळी करणार, मग या इकडचं ॲडजस्ट करणार, ह्या बाजूचं ॲडजस्ट करणार. असं ज्यावेळेला आपण बॉक्समध्ये ज्यावेळेला घालतो त्यावेळेला हा बॉक्स आहे, ह्या बॉक्समध्ये इथे भरलं, हे बदलावलं, ह्या सगळ्या गोष्टी मोटर आणि ह्या प्रकारचे कॅम, हा जो इथे कॅम दाखवला, आणि हे लिव्हर्स, या चेन, इथे स्प्रिंग आहे त्याला, ह्याच्यावरती ॲडजस्ट करून हे पॅकिंग हाताने पॅक करायच्याऐवजी पूर्ण मशीनवरती आपल्याला पॅकिंगची सोय करता येऊ शकते. तर ते दाखवण्यासाठी पण त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा नाद असायला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडासा म्युझिक असायला पाहिजे. म्हणून असं मशीन न बनवता बॉक्सचं अशा प्रकारचं मशीन आपण विकत घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण पुढच्या गोष्टी शिकणार आहोत. तुम्हाला डॉक्टर सुनील वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली आणखीन एक विषयावरती आज जो 5 मिनिटाचा व्हिडिओ आपण केला तो आवडला असेल, तुमचा अभिप्राय कळवावा. धन्यवाद.